नमस्ते मुलांनो, बघा मागच्या भागामध्ये आपण प्रकरण 10व जे आहे कालमापन त्याचा अभ्यास केला होता. तर नक्कीच तुम्हाला त्यातील ज्या संकल्पना होत्या त्या समजल्या असतील. आज आपण आजच्या भागामध्ये काय करणार आहोत की त्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण सोडवणार आहोत. जे सराव प्रश्न आहे ते पाहणार आहोत. सराव प्रश्न आपल्याला दिलेला असेल आणि त्याखाली आपल्याला 2 पर्याय दिलेले असतील. त्या 2 पर्यायांपैकी आपलं एक उत्तर असणार आहे. आपण पाहूया की पहिला प्रश्न काय आहे. बघा, 1 मिनिट बरोबर किती सेकंद. तर आपण मिनिट सेकंद यांचा अभ्यास केला होता. सेकंदाची ओळख सुद्धा आपण या पाठामध्ये केली होती. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे 60 आणि दुसरा पर्याय आहे 50. तर 1 मिनिट बरोबर किती. तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे मुलांना, आपण अभ्यास केला होता. त्यामुळे 1 मिनिट म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 180 सेकंद म्हणजेच किती मिनिटे. बघा, आता आपल्याला 180 सेकंद दिलेले आहेत आणि आपल्याला मिनिटं सांगायचे की किती आहेत. बघा, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, बरोबर. मग तसंच 180 सेकंद म्हणजे किती मिनिट होतात ते सांगायचंय. पहिला पर्याय आहे 5 आणि दुसरा पर्याय आहे 3. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. 3 मिनिटे म्हणजेच 180 सेकंद. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 360 सेकंद म्हणजे किती मिनिटे. पहिला पर्याय आहे 6 मिनिटे, दुसरा पर्याय आहे 7 मिनिटे. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते मुलांना की एका मिनिटामध्ये किती होतात. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग इथे किती 360 दिलेले आहेत. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर काय असेल मुलांनो. अगदी बरोबर, 6 मिनिटे म्हणजेच 360 सेकंद. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांना आपण. 2 मिनिटे म्हणजे किती सेकंद. आता परत आपल्याला 2 मिनिटे दिलेले आहेत. बघा, 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंद. म्हणजे 2 मिनिटं म्हणजे किती 60च्या डबल म्हणजेच किती येणार आहे ते पाहूया. पहिला पर्याय आहे 112 आणि दुसरा पर्याय आहे 120. तर 60च्या डबल म्हणजे किती होतात मुलांनो. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 120 सेकंद म्हणजेच किती 2 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. डॅश डॅश दिवस म्हणजे 1 वर्ष. आपण पाहिलं होतं की 1 वर्ष म्हणजे किती दिवस असतात वर्षामध्ये. पहिला पर्याय आहे 365 आणि दुसरा पर्याय आहे 364. तर बघा, गोंधळून जाऊ नका. प्रश्न नीट समजून घ्यायचंय. आपल्याला सांगायचे की एका वर्षामध्ये किती दिवस असतात मुलांनो. तर काय उत्तर असणार आहे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 365 दिवस म्हणजे 1 वर्ष. जेव्हा 364 दिवस असतात तेव्हा ते लीप वर्ष असतं मुलांना. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. डॅश डॅश दिवस म्हणजे 1 सप्ताह. आता बघा, 1 सप्ताह 1 आठवडा म्हणजे किती दिवस असतात. पर्याय दिलेला आहे 8 दिवस, दुसरा पर्याय आहे 7 दिवस. तर आठवड्याचे जे वार आहेत, आठवड्याचे जे दिवस आहेत ते जर आपण मोजले तर नक्कीच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर कळेल. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 7 दिवस म्हणजेच 1 सप्ताह. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 5 मिनिटे म्हणजे किती सेकंद. तर बघा, 5 मिनिटे म्हणजे किती सेकंद. पहिला पर्याय दिलेला आहे 300, दुसरा पर्याय आहे 250. तर बघा, 5 सेकंदामध्ये एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. तसेच 5 मिनिटं दिलेले आहेत. मग 5 मिनिटांमध्ये किती असतात. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 300 सेकंद. अगदी बरोबर उत्तर आहे मुलांना. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. लीप वर्षी फेब्रुवारी महिन्यात डॅश डॅश दिवस असतात. बघा, पहिला पर्याय आहे 28, दुसरा पर्याय आहे 29. आपण लीप वर्षाचा अभ्यास केला होता मुलांना. ऐकलं होतं की लीप वर्षामध्ये काय असतं, दिवस कमी असतात. 1 दिवस कमी असतो वर्षामध्ये. 1 दिवस कमी असतो आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा काय असतं, 1 दिवस कमी असतो. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते मुलांना. काय असेल, 28 की 29. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 29 दिवस असतात. लीप वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. बघा मुलांना, पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 5 तास 45 मिनिटं 35 सेकंद वजा 2 तास 20 मिनिट 45 सेकंद यांची वजाबाकी करायची आहे. पर्यायामध्ये उत्तर दिलेलं आहे. पहिला पर्याय आहे 3 तास 24 मिनिटे 50 सेकंद, दुसरा पर्याय आहे 3 तास 14 मिनिटे
5 सेकंद. तर बघा याचं उत्तर काय असेल? अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे मुलांनो. 3 तास 24 मिनिटे 50 सेकंद. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 2 तास 10 मिनिटे 35 सेकंद अधिक 1 तास 20 मिनिटे 50 सेकंद यांची बेरीज करायची मुलांनो. पहिला पर्याय आहे 3 तास 10 मिनिटे 25 सेकंद आणि दुसरा पर्याय आहे 3 तास 31 मिनिटे 25 सेकंद. काय उत्तर असणार आहे मुलांना याचं? अगदी बरोबर. बघा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. 3 तास 31 मिनिटे 25 सेकंद. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. खाली 12 ताशी घड्याळातील वेळ दिली आहे, ती 24 ताशी घड्याळात किती दाखवली जाईल ते ओळखा. आता मध्यान्हपूर्व 10:30 आपल्याला लिहायचे. 10:30 मग आपल्याला ती काय करायची? 24 तासामध्ये बदलायची आहे. तर आपल्याला पर्याय दिलेला आहे 22:30 PM 30 PM आणि 10:30 AM. तर 10 वाजून मध्यान्हपूर्व म्हणजे 10:30 झालेली आहेत. म्हणजे काय असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर. मध्यान्हपूर्व म्हणजे सकाळची वेळ आहे. AM असणार आहे 10:30. हे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खाली 12 ताशी घड्याळातील वेळ दिली आहे, 24 ताशी घड्याळात वेळ दाखवायची आहे. मध्यांतर 1:20. आता बघा मध्यांतर म्हणजे दुपारनंतर 1:20 दाखवायची आहेत. पहिला पर्याय आहे 13:20 PM आणि दुसरा पर्याय आहे 1:20 PM. आता यामध्ये मध्यांतर असं दिलेलं आहे. मग पर्याय 1 आहे की 2 आहे? पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अगदी बरोबर आहे उत्तर 13:20 PM. पुढचा आहे मध्यांतर 5:20. बघा 5:20. याचा पर्याय पहिला असणार आहे की दुसरा असणार आहे? पहिला पर्याय आहे 5:20 PM आणि 17:20 PM. तर मध्यांतर म्हणजे 5:20 म्हणजे 17:20 PM हे अगदी बरोबर उत्तर आहे मुलांनो. पर्याय क्रमांक 2. शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण. मध्यांतर 21:10 म्हणजे किती होतात? बघा 21:10 आणि मध्यांतर सांगितलंय. मग AM येतं का PM येतं? 9:10 PM 9:10 AM. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 9:10 PM हे अगदी बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण हे सराव प्रश्न सोडवलेले आहेत मुलांना. नक्कीच तुम्हाला समजले असतील. तुम्हाला खेळ खेळायला आवडतो आणि मलाही खेळ खेळायला आवडतो. तर नक्कीच आपण त्यावर आधारित एक छोटासा खेळ खेळणार आहोत. आपण सुरुवात करूया खेळायला. बघा स्क्रीनवर आपल्याला 5 खेळ दिलेले आहेत मुलांना. पहिला आहे क्रिकेट जो तुम्हाला आवडतो. दुसरा आहे गिटार वाजवणं. तिसरा आहे माकडाची टोपी आणि माकडवाला, जसं आपण एक गोष्ट ऐकली होती. माकडाचा खेळ आहे टोपीचा. चौथा आहे गाडी पार करायची, पुलावरून पुढे घेऊन जायची. आणि शेवटचा 5वा खेळ आहे मोदक, गणपती बाप्पाकडून मोदक घ्यायचा. तर अशा पद्धतीने हे 5 खेळ आहेत. नक्कीच आपण पहिला खेळ पाहणार आहोत क्रिकेटचा, की क्रिकेट खेळ खेळताना आपल्याला सगळ्यांना आनंद होतो. तर यामध्ये ही 2 मुलं दिलेली आहेत मुलांनो. हे 4 कलरचे 4 रंगाचे आपल्याला काय दिलेले आहेत? बॉल इथे दिसत आहेत. या 4 पैकी एक आपलं उत्तर असणार आहे. आपलं उत्तर जर बरोबर असेल मुलांनो तर काय होणार आहे? 4 किंवा 6 जाणार आहे. पण जर आपलं उत्तर चुकलं तर ह्या मुलाची विकेट जाणार आहे. आपण प्रश्न पाहूया. प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला प्रश्न बघा काय आहे? दुपारच्या 12च्या नंतरची वेळ अशी अशी सांगतात. म्हणजे यापैकी दुपारी 12 नंतर काय असतं ते पाहूया. AM असतं का? पहिला पर्याय आहे AM. दुसरा पर्याय आहे PM. तिसरा पर्याय आहे मिनी MIN मीन आणि चौथा पर्याय आहे सेकंद म्हणजे सेकंद SEC. तर यापैकी काय उत्तर असणार आहे मुलांनो? दुपारी 12 नंतर काय असतं? मध्यांतर. बरोबर. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 PM हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा 6 मारला आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. घड्याळात 6:35 झाली आहेत हे आपल्याला डॅश डॅश वरून समजते की घड्याळामध्ये 6 वाजून गेलेले आहेत आणि 35 मिनिटे झालेली आहेत. पहिला पर्याय आहे तास काटा. दुसरा पर्याय आहे सेकंद काटा. तिसरा पर्याय आहे तिन्ही काटा आणि चौथा पर्याय आहे मिनिट काटा. तर 6:35 झालेली आहेत.
कशावरून कळतं आपल्याला? बघा, घड्याळात 6:35 झाले आहेत हे आपल्याला तिन्ही काट्यांवरून कळतं की तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिन्ही काट्यांवरून आपल्याला समजतं. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. तृप्ती 7 वाजता बाहेर गेली होती आणि 11:30 वाजता ती घरी आली, तर ती घराबाहेर किती वेळ होती? ती 7 वाजता गेलेली आहे आणि 11:30ला ती काय केलेली आहे? रिटर्न आलेली आहे. तर बघा, उत्तर पर्यायांमध्ये दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 2 तास 45 मिनिटं, दुसरा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटं, तिसरा पर्याय आहे 6 तास 35 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 3 तास 30 मिनिटं. तर बघा, ती किती वाजता गेली त्यातून आपल्याला किती वाजता बाहेर गेली म्हणजे किती वाजता परत आली त्यातून आपल्याला किती वाजता गेली ते वजा करायचं आहे. म्हणजे 11:30 मधून आपल्याला 7 वजा करायचे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 4 तास 30 मिनिटे म्हणजे ती किती वेळ बाहेर होती? 4 तास 30 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 24 तास पूर्ण होतातच डिजिटल घड्याळात रात्री 12 या वेळेला डॅश डॅश असे दिसते. तर बघा, डिजिटल घड्याळ जे आहे ते 24 तासामध्ये पूर्ण झाल्यानंतर डिजिटल घड्याळामध्ये काय दिसतं 12 वाजल्यानंतर ते पाहूया. पहिला पर्याय आहे 0.00.00 दुसरा पर्याय आहे 12.000, तिसरा आहे 12.001 आणि चौथा आहे 00.012. तर या प्रश्नाचं उत्तर काय मुलांनो? डिजिटल मध्ये 12 वाजल्यानंतर काय दिसतं? रात्री 12 वाजतात तेव्हा कसे दिसतात? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 00.00. पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 15 तास 30 मिनिटे वजा 11 तास. आता बघा, 15 तास आणि 30 मिनिटे याच्यापासून 11 तास आपल्याला वजा करायचे आहेत. तर किती उत्तर येतं पाहूया. पहिला पर्याय आहे 2 तास 45 मिनिटे, दुसरा पर्याय आहे 1 तास 60 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 5 तास 70 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटे. काय असणार याचं उत्तर? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 4 तास 30 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. दुपारच्या 12च्या आधीची वेळ डॅश डॅश अशी सांगतात. आता दुपारच्या आधी 12च्या आधी कशी वेळ दाखवतात? तर बघा, AM आहे पहिला पर्याय, दुसरा आहे PM, तिसरा आहे PA आणि चौथा आहे MA. तर नक्कीच तुम्हाला कळालं असेल ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मुलांनो. 12च्या आधीची वेळ AM म्हणजेच AM हे उत्तर. पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 3 तास 45 मिनिटं अधिक 1 तास 35 मिनिटे यांची बेरीज करायची मुलांनो. पहिला पर्याय जो दिलेला आहे तो आहे 4 वाजून 15 मिनिटे, दुसरा पर्याय आहे 6 वाजून 30 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 5 वाजून 20 मिनिटे आणि चौथा पर्याय 8 वाजून 40 मिनिटे. बघा, 3 आणि 1 तास मिळवलं तर 4 तास होतात. त्याच्यानंतर 45 आणि 35 यांची बेरीज केल्यावर किती होते मुलांनो? 80 मिनिटे. अगदी बरोबर. तर बघा, पर्याय क्रमांक 3 5 वाजून 20 मिनिटे अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. घड्याळाच्या तबकडीवर पूर्ण वर्तुळाचे टिंब भाग केलेले असतात. किती भाग केलेले असतात मुलांनो? आपण बघितलं होतं. पहिला पर्याय आहे 15, दुसरा पर्याय आहे 30, तिसरा पर्याय आहे 90 आणि चौथा पर्याय आहे 60. काय असेल या प्रश्नाचं उत्तर मुलांनो? म्हणजे आपला 6 जाईल. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 60 भाग केलेले असतात. पुढचा प्रश्न पाहूया. 3 तास 20 मिनिटे रेल्वेने प्रवास आणि 2 तास 15 मिनिटे बसने प्रवास केला तर एकूण किती वेळ प्रवास केला? नक्कीच एकूण किती वेळ म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे मुलांनो. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे उत्तरांमध्ये 5 तास 35 मिनिटे, दुसरा पर्याय दिलेला आहे 2 तास 45 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 6 तास 60 मिनिटे. तर काय उत्तर असणार आहे मुलांनो? 3 तास आणि 2 तास मिळवल्यावर किती होतात? 5 तास. 20 आणि 15 मिळवल्यावर 35 मिनिटे म्हणजे 5 वाजून 5 तास 35 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. बघा, व्हेरी गुड. अशा पद्धतीने आपण हा छोटासा जो खेळ आहे बॅट बॉलचा
तो आपण सोडवलेला आहे, खेळलेलो आहे. नक्कीच तुम्हाला मजा आली असेल आणि हे प्रश्न सुद्धा आपल्याला समजले असतील. आपण परीक्षेला सुरुवात करूया. बघा, प्रश्न आपल्याला दिलेला आहे की 15 तास 30 मिनिटे वजा 11 तास म्हणजे किती होतात. उत्तरांमध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. पहिला पर्याय आहे 2 तास 45 मिनिटं, दुसरा पर्याय आहे 1 तास 60 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 5 तास 70 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटे. तुम्हाला वजाबाकी करायची मुलांना आणि सांगायचे की याचं उत्तर काय असणार आहे. कोणता पर्याय योग्य उत्तर असणार आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 म्हणजे 4 तास 30 मिनिटे. 15 मधून 11 तास आपण वजा केल्यावर 4 उरतात मुलांना. 4 तास 30 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 3 तास 45 मिनिटे अधिक 1 तास 35 मिनिटे म्हणजे किती होतात. बघा, 3 तास 45 मिनिटे. पर्याय जे दिलेले आहेत तो पहिला पर्याय आहे 4 वाजून 15 मिनिटे, दुसरा पर्याय आहे 6 वाजून 30 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 5 वाजून 20 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 8 वाजून 40 मिनिटे. तर बघा मुलांना, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच 3 तास आणि 1 तास म्हणजे किती होतात मुलांना. 4 तास होतात. 4 आणि 45 आणि 35 मिळून किती होतात. 40 आणि 30 म्हणजेच 70 होतात मुलांना. आणि 5 5 असे 10 मिनिटे म्हणजे 70 आणि 10 म्हणजे 80 मिनिटे होतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर मुलांना 80 मिनिटं म्हणजेच 1 तास म्हणजे 60 मिनिटांचा 1 तास होतो. 1 तास आणि वरती 20 मिनिटे. आता 3 आणि 1 4 होतात. 4 आणि 1 5 तास होतो मुलांना. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 5 वाजून 20 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 24 तास पूर्ण होताच डिजिटल घड्याळात रात्री 12 या वेळेला डॅश डॅश असे येते. तर पर्याय आपल्याला दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 00.000, दुसरा आहे 12.000, तिसरा आहे 12.001 आणि चौथा आहे 00.12. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मुलांनो. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. घड्याळात 6 वाजून 35 मिनिटे झाली आहेत हे आपल्याला डॅश डॅश वरून कळते. तर बघा, घड्याळात 6 वाजून गेलेले आहेत आणि 35 मिनिटे झालेली आहेत. पहिला पर्याय आहे तास काटेवरून आपल्याला कळतं, दुसरा आहे सेकंद काटा, तिसरा आहे तिन्ही काटा आणि चौथा आहे मिनिट काटा. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर मुलांना. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच तिन्ही काट्यांवरून आपल्याला काय कळतं. घड्याळात 6 वाजून किती मिनिटे झालेले, 35 मिनिटे झालेले हे समजतं. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. तृप्ती 7 वाजता घराबाहेर पडली आहे आणि 11:30 वाजता ती घरी परत आली, तर ती घराबाहेर किती वेळ होती. पहिला पर्याय आहे 2 तास 45 मिनिटं, दुसरा पर्याय होता 4 तास 30 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 6 तास 35 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 3 तास 30 मिनिटे. बघा, 7 वाजता ती घराबाहेर गेलेली आहे, तर 11:30 मधून आपल्याला 7 करायचे, वजा करायचे मुलांना. तर बघा, 11:30 मधून 7 गेल्यावर किती उरतात. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 4 तास 30 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 3 तास 20 मिनिटे रेल्वेने प्रवास आणि 2 तास 15 मिनिटे बसने प्रवास केल्यावर एकूण किती वेळ प्रवास केला. आता 3 आणि 2 तास, बघा मुलांना, 3 तास आणि 2 तास. तर आपण पाहूया, पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 5 तास 35 मिनिटे पहिला पर्याय आहे, दुसरा पर्याय आहे 2 तास 45 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटे आणि शेवटचा पर्याय आहे 6 तास 60 मिनिटे. अगदी बरोबर, याचं उत्तर अगदी सोपं आहे मुलांना. काय असणार आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 5 तास 35 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. दुपारच्या 12च्या आधीची वेळ अशी सांगतात. आता 12च्या आधीची वेळ, दुपारचे 12 झालेले आहेत. पहिला पर्याय आहे AM, दुसरा पर्याय आहे PM, तिसरा पर्याय आहे PA आणि चौथा पर्याय आहे MA. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांना. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. दुपारच्या 12च्या नंतरची वेळ अशी सांगतात. बघा, पहिला पर्याय आहे AM, दुसरा पर्याय आहे PM, तिसरा पर्याय आहे MIN म्हणजे मिनिट, चौथा पर्याय आहे सेकंद म्हणजेच SEC. तर बघा, यापैकी एक उत्तर आहे. दुपारी 12 नंतरची वेळ विचारलेली आहे
अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. घड्याळाच्या तबकडीवर पूर्ण वर्तुळाचे किती भाग केलेले असतात? बघा, पहिला पर्याय आहे 15, दुसरा पर्याय आहे 30, तिसरा पर्याय आहे 90 आणि चौथा पर्याय आहे 60. तर नक्कीच आपण घटकाचा अभ्यास केला होता आणि त्यामध्ये हा प्रश्न सुद्धा आपण पाहिला होता, याची माहिती घेतली होती मुलांना. सांगायचंय मला काय उत्तर असणार आहे तुमचं? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 60 भाग असतात. तबकडीवर पूर्ण वर्तुळाचे 60 भाग केलेले असतात. अशा पद्धतीने ही परीक्षा आपण संपवलेली आहे मुलांना. बघा, एकूण किती वेळ लागलेला आहे, एकूण किती प्रश्न सोडवलेले आहेत. सोडवलेले प्रश्न 9 आहेत, बरोबर उत्तरे सुद्धा 9 आहेत. आपलं एकही उत्तर चुकलेलं नाहीये मुलांना. अशा पद्धतीने ही परीक्षा तुम्ही दिलेली आहे. अगदी सोपी परीक्षा होती. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आजच्या भागामध्ये याच पाठावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत मुलांना आणि नुसते प्रश्न न देता त्याची उत्तरे सुद्धा आपल्याला इथे दिलेली आहेत. आपल्याला प्रश्न आणि उत्तर काय करायची तर समजून घ्यायची मुलांना की त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. तर नक्कीच त्याची मदत तुम्हाला होणार आहे. आपण प्रश्न आणि उत्तरांकडे वळूया. प्रश्न पाहूया. बघा, आपल्याला शाब्दिक प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे, त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचंय. प्रश्न वाचूया. 3 तास 20 मिनिटे रेल्वेने प्रवास आणि 2 तास 15 मिनिटे बसने प्रवास केला तर एकूण किती वेळ प्रवास केला? बघा, आपल्याला परीक्षांमध्ये आणि खेळामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न होता. तर 3 तास 20 मिनिटे रेल्वेने प्रवास आणि 2 तास 15 मिनिटे बसने प्रवास. नक्कीच तुम्हाला प्रश्न वाचल्यावर समजलं असेल की काय करायचंय. त्यांची बेरीज करायची आहे आणि मग आपल्याला एकूण किती वेळ प्रवास केला हे उत्तर मिळणार आहे. आपण पाहूया. बघा, रीत तास आणि मिनिटे वेगवेगळे केलेली आहेत. रेल्वेने प्रवास 3 तास 20 मिनिटे, बसने प्रवास 2 तास 15 मिनिटे. यांची बेरीज केल्यानंतर बघा, 20 आणि 15 म्हणजे 35 मिनिटे, 3 अधिक 2 म्हणजे 5 मिनिटे, म्हणजे एकूण 5 तास 35 मिनिटांचा प्रवास काय केलेला आहे. अगदी सोपं उदाहरण होतं मुलांना. पुढच्या उदाहरणाकडे वळूया आपण. लातूरहून एक सायकल स्वार सकाळी 11:30 11:30 वाजता मुरुडला जाण्यास निघाला. तो मुरुडला दुपारी 2 वाजता पोहोचला तर लातूर आणि मुरुड प्रवासाला किती वेळ लागला? बघा, 11:30 वाजता तो सकाळी निघालेला होता आणि तो दुपारी 2 वाजता पोहोचला. तर तो किती वाजता पोहोचला म्हणजे किती वेळ त्याला लागलाय? सकाळी 11:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. बघा मुलांना, 11:30 ते 12 म्हणजे हा जो वेळ बघितला तर फक्त 30 मिनिटे होतात, बरोबर. त्यानंतर दुपारी 12 ते 2 पर्यंतचा जर वेळ काढला पाहिला तर 2 तास होतात मुलांना. प्रवासाला लागलेला एकूण वेळ जर आपण यांची बेरीज केली तर बघा, 0चा 0 आहे तसा 3चे 3 इथे लिहिलेले आहेत आणि 0 अधिक 2 म्हणजेच 2, म्हणजेच 2 तास 30 मिनिटे या प्रवासाला एकूण वेळ लागलेला आहे. अगदी छान अशा पद्धतीचे हे उदाहरण होतं. सोपं होतं, बेरीज करायची होती फक्त. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. मुंबईहून 17:50 म्हणजेच 17:50 निघालेली रेल्वे नीरा येथे 2:10 वाजता पोहोचते तर मुंबई नीरा प्रवासाला किती वेळ लागतो? सेम मागचं जे गणित होतं त्याच्याशीच आधारित, त्याच्याशीच संबंधित समान असं गणित आहे. त्याच पद्धतीचं आहे. आपण पाहूया की कशी वजाबाकी केलेली आहे. यामध्ये एकूण किती वेळ लागलेला आहे? बघा, 17:50 ते मध्यरात्रपर्यंत लागलेला वेळ. आता इथे लिहिलेला आहे बघा, तास किती आहेत? 24 आणि मिनिटे किती आहेत? 0. इथे 17:50, बरोबर. हे आपण काय केलेले आहेत? मध्यरात्रीची जी वेळ आहे, मध्यरात्री म्हणजेच जी वेळ आहे ती, त्यातून आपण ही वेळ काय केलेली आहे? वजा केलेली आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 6 तास 10 मिनिटे. मध्यरात्री नंतर 2:10 पर्यंत लागलेला वेळ आणि आधीचा वेळ, हा जो वेळ आहे यांची बेरीज केली तर बघा मुलांना, 2 तास 10 मिनिटे अधिक 6 तास 10 मिनिटांची बेरीज केल्यावर 8 तास 20 मिनिटांचा एवढा वेळ आपल्याला प्रवासाला लागलेला आहे. मुंबईहून नीरा या प्रवासाला लागलेला वेळ. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. सकाळी 7:15 निघालेली बस दुपारी 13:30 वडगावला पोहोचली तर किती वेळ प्रवास केला? तर बघा, पोहोचण्याची वेळ आपल्याला दिलेली आहे की 13 तास आणि 30 मिनिटे.
निघण्याची वेळ दिलेली आहे 7 तास 15 मिनिटे. 13 मधून 7 तास आपल्याला वजा करायचे. 13 तासातून 7 तास वजा केल्यावर 6 आलेले आहे उत्तर. आणि 30 मधून 15 गेले 15. म्हणजे प्रवासाचा जो कालावधी आहे तो किती आलेला आहे? 6 तास 15 मिनिटे प्रवास केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. जॉनच्या शाळेत सकाळी 10 वाजता वृक्षदिंडी सुरू झाली. ती 13 वाजून 15 वाजता संपली. तर वृक्षदिंडी किती वेळ चालू होती? तर बघा, वृक्षदिंडी संपण्याची वेळ 13:15 बरोबर, 13 तास आणि 15 मिनिटे. सुरू होण्याची वेळ वजा केलेली आहे त्यातून 10 वाजता बरोबर, 10 वाजता म्हणजे 3 वाजून 15 मिनिटं ही काय झालेली आहे? वृक्षदिंडी चालू होती. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे मुलांना. वृक्षदिंडी 3 वाजून 15 मिनिटांची जी वेळ आहे तेव्हा चालू होती. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. शबनम सकाळी 10:30 वाजता कामाला जाते. संध्याकाळी ती 5:45 म्हणजे 5:45 वाजता ती घरी येते. तर ती किती वेळ बाहेर असते? तर बघा मुलांना, सकाळी ती 10:30 ते दुपारी 12 पर्यंत किती 1.5 तास ती असते. दुपारी 12 पासून संध्याकाळी 5:45 पर्यंत 5:45 तास बरोबर, म्हणजेच 6 तास 75 मिनिटे ती काय असते? आपण मिनिटे काढले एकूण बरोबर. आणि 75 मिनिटे म्हणजे 1 तास 15 मिनिटे बरोबर. 75 म्हणजे काय? 1 तास. 60 मिनिटांचा 1 तास होतो. आणि 15 मिनिटे म्हणजेच 6 आणि 1 तास बरोबर. यांची बेरीज केल्यावर 7 तास झालेले आहेत. 7 तास वाजून 15 मिनिटे म्हणजेच ती स्वतः 7 तास 15 मिनिटे घराबाहेर असते. पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांना आपण. सुजाताच्या शाळेची सहल सकाळी 7:15 वाजता निघाली. म्हणजे 7:15 ती निघाली. संध्याकाळी 6:45 वाजता परत आली. तर सुजाता सहलीसाठी किती वेळ बाहेर होती? सकाळी 7:15 ते दुपारी 12 पर्यंत 4 तास 45 मिनिटं होतात. दुपारी 12 ते संध्याकाळी 6:45 पर्यंत 6 तास 45 मिनिटं होतात. यांची बेरीज केल्यावर बघा 45 आणि 45 90 मिनिटे झालेली आहेत. 4 आणि 6 म्हणजे 10 तास झालेले आहेत. 90 मिनिटे म्हणजेच 1 तास 30 मिनिटे. 90 मिनिटांचे 1 तास 30 मिनिटे आपण काय केलेलं आहे? विभागून घेतलेले आहेत. 90 मिनिटे म्हणजेच किती बरोबर, तर 1 तास 30 मिनिटे. आता बघा 10 तास यामध्ये आपण 1 तास मिळवल्यावर किती झालेलं आहे? इथे चुकून झालेलं आहे 13. इथे आपण हे 3 इकडे येणार आहेत हा मुलांना. हे चुकून दिलेलं आहे. हे 3 इथे दिलेले आहे आणि हे बरोबर आहे. हे 30 मिनिटे आणि 10 आणि हा 1 मिळून 11 होतात मुलांना. तर हे 11 उत्तर इथे आलेलं आहे. म्हणजेच 11 तास 30 मिनिटे ती बाहेर होती. हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांना. समजले तुम्हाला हे? पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. खालील उदाहरणातील कालावधी दिवसात ठरवा. 1 मार्च 2001 ते 27 एप्रिल 2001. आता 1 मार्च ते 31 मार्च म्हणजे 31 दिवस होतात मुलांना. 1 एप्रिल ते 27 एप्रिल म्हणजे 27 दिवस. आणि ह्या दिवसांची बेरीज केल्यावर एकूण दिवस आलेत 58 दिवस. तर आपल्याला फक्त दिवस काढायचे होते की किती दिवस होतात. तर 58 दिवस होतात. पुढचा प्रश्न सेम आहे. 27 जानेवारी 2004 ते 5 एप्रिल 2004. आता 27 जानेवारी ते 31 जानेवारी म्हणजे 5 दिवस. फेब्रुवारी महिन्याचे लीप वर्ष असेल तर 29 दिवस आणि मार्च महिन्याचे 31 दिवस. 1 एप्रिल ते 5 एप्रिल म्हणजे 5 दिवस. आता ह्यांची काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे आणि एकूण टोटल दिवस किती आलेले आहेत? 70 दिवस. तर अशा पद्धतीने हे 70 दिवस झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 26 जानेवारी 2002 ते 15 मार्च 2002 किती दिवस होतात ते पाहूया. 26 जानेवारी ते 31 जानेवारी 6 दिवस. फेब्रुवारी महिना पूर्ण 2002 चा 28 दिवस. 1 मार्च ते 15 मार्च 15 दिवस आणि यांची बेरीज केल्यानंतर एकूण दिवस आलेले आहेत 49 दिवस. अगदी सोपा प्रश्न आहे. समजून घेतला तर नक्कीच आपल्याला कळेल. किती दिवस आहेत ते फक्त लिहायचे आहेत आणि त्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. अशा पद्धतीने ह्या पाठावर आधारित कालमापन या पाठावर आधारित काही प्रश्न आणि उत्तरं यांचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. नक्कीच ते प्रश्न उत्तरं तुम्हाला समजले असतील. धन्यवाद.